गुड मॉर्निंग. आज आपण आरशातील प्रतिमा हा घटक पाहणार आहोत. दिलेल्या प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते खाली दिलेल्या उत्तर आकृतीच्या पर्यायातून निवडा. आरशातील प्रतिमेत तुम्हाला माहित आहे, जो डावीकडचा भाग आहे तो उजवीकडे दिसतो. वरचा भाग वरच राहतो, खालचा भाग खालीच राहतो. पाण्यातील प्रतिबिंबामध्ये वरचा भाग खाली दिसतो आणि खालचा वर. परंतु आरशातील प्रतिमेमध्ये वरचा वर खालचा खाली. फक्त डावी बाजू उजवीकडे येते, उजवी बाजू डावीकडे येते. हे लक्षात ठेवा. आता इथे तुम्हाला फ्रेम दिलेली आहे. त्याच्या डाव्या बाजूला एक तुम्हाला आकृती दिलेली आहे आणि त्याची आपल्याला आरशातील प्रतिमा पाहायची आहे. आता ही त्रिकोणाकृती आहे, ती आहे अशीच राहणार आहे की नाही. ही त्रिकोणाकृती आहे अशी राहणार आहे. इथं त्रिकोण उलटा दिलाय, त्यामुळे ह्या दोन पर्याय आकृत्या चुकीच्या आहेत की नाही. म्हणजे आपल्याकडे दोनच आता पर्याय उरलं, पहिला आणि दुसरा. आता यातला कुठला येतोय पहा आपण. तुम्हाला मागायला सांगितलं का नाही, डावीकडचा जो भाग आहे तो उजवीकडे येतो आणि उजवीकडचा जो भाग आहे तो डावीकडे येतो. तर वर्तुळामध्ये जे अधिक चिन्ह आहे ते डाव्या बाजूलाच दाखवलेलं आहे. फक्त आता खालचा आतला जो त्रिकोण आहे त्याचं थोडं ऑब्झर्वेशन जर केलं तर दुसऱ्या आकृतीमध्ये तो त्रिकोण थोडा वर घेतलेला आहे की नाही, त्यामुळे हा पर्याय येणार नाही. त्यामुळे याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 हेच आहे. बरोबर ना. हा, आता दुसरा प्रश्न पहा. आता इथं तुम्हाला फ्रेम दिलेली आहे, त्याच्या डाव्या बाजूला प्रश्न आकृती आहे आणि त्याच्या आरशातील प्रतिमा तुम्हाला उजवीकडच्या 4 पर्यायातून शोधावयाची आहे. आता ऑब्झर्वेशन करून सांगा काय येईल याचं उत्तर. बघूया कोण सांगते. हा घटक आपला यापूर्वी झालेला आहे, रिव्हिजन आपली चालू आहे. किंवा असं ऑब्झर्वेशन जर समजत नसेल तर काय करा, एका कागदावर डाव्या बाजूला प्रश्नाकृती काढा आणि उजव्या बाजूला कागद फोल्ड करा आणि बॅक साईडला कोणती आकृती उमटलेली आहे ते पर्यायी उत्तरामधून शोधा. असं केलं तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला उत्तरातील पर्यायी आकृती शोधता येते. बरं सांगा काय येते, कोणता पर्याय येते. बरोबर, पर्याय क्रमांक 4. साधं ऑब्झर्वेशन करा की ही जी आकृती आहे याची प्रतिमा ते 4 मध्ये दिसते. चला पुढचा प्रश्न तिसरा. त्रिकोण आहे असंच राहणार आहे, त्यामुळे चौथा पर्याय ड्रॉप झाला. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 करेक्ट. म्हणजे ह्या ज्या दोन ओ आणि आय चिन्ह आहेत ते लगेच येणार आहेत उजव्या साईडला, ओ आणि आय. त्यामुळे हा पण पर्याय काय झालता, ड्रॉप झालता. आता ह्या ओ आणि आय इथं नाही डाव्या साईडला बघा, ओ आणि अधिक चिन्ह आहे, त्यामुळे हा पण पर्याय काय झाला, ड्रॉप झाला. तिसरा पर्याय होता. अशा प्रकारचा त्रिकोण येतोय, त्यामुळं चौथा तर पर्याय ड्रॉपच झाला. आता राहिलेले जे 3 पर्याय आहेत त्यामध्ये हे सिंबल बघा, ह्या दुसऱ्या पर्यायात दिसत नाही, म्हणजे दुसरा पण पर्याय ड्रॉप झाला. हे सिंबल बघा, कोणाचं सिंबल. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 करेक्ट. एक एक पर्याय ड्रॉप करायचा म्हणजे उत्तर सापडते. आता हा पर्याय ड्रॉप झाला, कारण मूळ जी शेप आहे
त्याचं शेप 1, 3 आणि 4 मध्ये दिसत आहे. आता 3 मध्ये कोणते ते पहा. आता अशा प्रकारचं सिम्बॉल इथं चौथ्या पर्यायात दिसत नाही, म्हणजे हे पण ड्रॉप झालं. 2च पर्याय आपल्याकडे उरलं. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा 3 पर्याय आहेत. 3. नेक्स्ट. पर्याय पर्याय क्रमांक 3. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कारण हे जे सिम्बॉल आहे ते उजव्या साईडला लगेच डाव्या बाजूला येणार आहे. मग हे सिम्बॉल त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते. नेक्स्ट. हा तर पर्याय ड्रॉपच झाला. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2. 2. केवळ या डायग्राम वरून लक्ष देते की नाही रे? हा त्रिकोण लगेच उजव्या साईडला डाव्या बाजूला. नेक्स्ट 9. आता त्रिकोण चिन्ह डावीकडं, पर्याय अधिक चिन्ह क्रमांक उजवीकडं. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. करेक्ट. पर्याय क्रमांक 2. 10. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. आता हे जे सिम्बॉल आहे ते डावीकडे येणार आहे. त्यामुळे हा पर्याय काय झाला? ड्रॉप झाला. आणि बाकीचं आहे असं येणार आहे का नाही? पर्याय क्रमांक 4 करेक्ट. 12. हे सिम्बॉल उजवीकडं 1 नंबर डावीकडे पर्याय येणार आहे. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. 13. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. 14. पर्याय क्रमांक 3. किती? 3. 3 करेक्ट. 15. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर. 16. पर्याय क्रमांक 1. केवळ या रेषेवरून सुद्धा लक्ष येते की नाही? ती रेषा लगेच अशी येते की नाही? बर. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 2. 2. पर्याय क्रमांक 2. 2. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे पण बरोबर. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3.
पर्याय क्रमांक 3 बरोबर. पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 पर्याय क्रमांक 2 बरोबर. नेक्स्ट 21 लास्ट. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने आजच्या तासिकेला आपण आरशातील प्रतिमा हा घटक संपवलेला आहे. आणि मी ग्रुपवर पाठवलेला आहे बघा, ए पासून झेड पर्यंत जे अल्फाबेट आहेत त्याचं मिरर इमेज आणि 1 ते 9 पर्यंतच्या अंकांचं मिरर इमेज त्याचं एक मला लिहून पाठवा ग्रुपवर आणि ऑनलाईन टेस्ट नेहमीप्रमाणे सोडवा. आज संध्याकाळी आपण पाण्यातील प्रतिबिंब असं 15 मिनिटं घेऊया आणि उद्या या NMAचा शेवटचा बुद्धिमत्ता तास होईल पेपर फोल्डिंग आणि उद्या आपला या ठिकाणी बुद्धिमत्तेचा सिलेबस पुन्हा रिव्हिजन वजा संपेल. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.